आकडा टाका आणि आकडा काढा. आता काय झाले त्या मोटरीत लाईट दिसाना. अरे जरा हो की नीट. ऐक सूर्य पण एवढ्या डोळ्यावर येतोय दिसाना बी नीट मला ते. पण आहे का इथं वावरात? सांगितलं असतं एखाद्याला. हा ओ भाऊजी, रंगा भाऊजी, हा इकडे 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 या ना जरा. बरं झालं. काय आलं? हो ही एवढं म्हणा ते मोटरीमध्ये पाणी आहे ना हो, हा त्याच्यात लाईट बी दिसा नाही. एवढ्या आकड्याचं बघा ना जरा, काय तुम्ही नीट जरा करताय का? आकडा टाकायचा होता. हा ना, ते मला काही जमाना. वहिनी हा तुमचा शाकाटा लई बारीक आहे हो. का? अहो तुम्ही येडे. हा. आकडा टाकायसाठी ना हा नेबार शाकाटा आणायचा ना जरा चांगला. हा आता मला काय माहिती कसं करतात काय हे करतात. असं आहे तुमचं. तुम्ही आहे ना, तुम्ही माझ्या शाकाटा बघितलाच नाही. कळलं? माझ्या शाकाटा आणला असताना हा तुला असा हात लावला ना आकडा पडला असता वर. अहो पण आता तुमचं रान राहिलं त्या बाजूला पार. आहे पण माझ्या लांबीला किती मोठा आहे शाकाटा. हा ह्यानेच बघा ना आता तुम्हाला काही जमते त्याने काय होतं जरा. बारीक शाकाटा ना आता काय उग ह्याने काय नीट नाही होत. हे त्याच्यामुळे तुम्हाला आकडा पडा ना. आणि कसं आहे वैती हा नक्की आकडा टाकून तुम्हाला काय चालू करायचंय बुवा? मोटर चालू करायची. हे असं आहे तुमचं. अहो तुमची 2 बटणं दाबतो ना मी आणि देतो ना मोटर चालू करून. हा हा मी 2 बटणं दाबतो ना मोटर चालू करून देतो. तुम्हाला पाणी फेकलं मी वास ना. हा चला बरं मग तुम्ही चालू करून बघा. जायची काय गरज आहे? आडबाजूला बसायचं. हा हा आणि ह्या कानाचं त्या कानाला कळू द्यायचं नाही. मोटर बी चालू, पाणी बी सोडतंय, सगळं काम होतंय बघा. हा काय तुम्ही या शाकाट्याच्या नादी लागला? हो हा तुम्हाला मोटर चालू करायची ना. हा मग आलं द्या ना. आता तुम्ही मला ती एकट्याच आहेत म्हणजे तुम्हाला कोणती मोटर चालू करायची माझ्या लक्षात आलं सगळं. काय हा तुम्हाला परस्वार नाही काय नाही त्याच्यामुळेच तुम्ही आला ना शाकाटा पाहिजे तुम्हाला लांब लचक मोठा. अहो तुमचं काय चाललंय हे? अहो तुम्हालाच पाहिजे ना. हा मोटर चालू करायला बोलवलंय तुम्हाला मी इथं. मोटर चालू करा. हा अहो मला कळतं ना तोंडावरून कोणत्या बाईला कसली मोटर चालू करायची असते ती. नवरा कामाला जातोय हा घरी काही येळ देत नाही म्हणून तुम्ही तुमची मोटर चालू करायला आली. सोडा बरं तुम्ही ना गैरफायदा घेऊ नका बरं का. आधीच सांगते मी एकटी बाई बघून. नाही आवाज तुम्हीच दिला होता ना मला करायला एकटी बाई म्हणून. मी काय सांगतोय ऐका गप मुकाट्यानं. तुमचा आकडा टाकून देतो पण तुम्ही माझ्या शाकाटा हलवा. हा सोडा मला तुम्ही. सोडा काय सोडा? सोडा बरं का. काय गरज नाही तुमची, माझी मी करते. तुम्ही निघा इथून. तुम्ही करणार आहे का? तुम्ही करणार आहे? काय करणार आहे तुमचं तुम्ही? सोडा बरं तुम्ही काय का. करणार आहे? हा काय करणार आहे? काका वहिनी इथं तुम्ही आवाज देऊन मला बोलावलेलं आहे. तुम्ही आवाज देऊन बोलावले आहे मला. गप मुकाट्यानं जे सांगतोय तसं ऐका. हा चला लवकर लवकर. अहो तुम्ही किती एवढा सुंदर आहे. त्या शरीराला बी काहीतरी पाहिजे का नाही? कवर पिका पाण्यालाच पाणी द्यावा, थोडं शरीराला पण आमचं पाणी द्या. हा सोडा तुम्ही मला. चला वहिनी सोडा तुम्ही. चला लवकर. शेवगा सगळं वाळलेलं दिसतंय, नुसतं शेवगाच आहे. अर ह्याला काय झालंय सगळं? मवा पडला काय? पुन्हा आणि शेवगा एक दिसतोय, झाडाची वाट लागलेली दिसते. पोरं सांभाळता येत नाही ना तुम्हाला, तर पोरं काढावी नाहीत. काय झालं ग? गावात एवढी चांगलं म्हणतात तुम्हाला. हा पाटील माणूस, सगळ्यांचा चांगला माणूस, सगळ्यांना सांभाळणारा माणूस, आणि असलं पोरग घाण काढून ठेवलंय ना तुम्ही. त्याच्यावर लक्ष देत जा ना जरा. अगं काय झालंय? काय एवढी का चिडलीस तू? काय झालंय काय? हा तुम्हाला समजून सांगता येत नाही का तुमच्या पोराला? शिस्त लावता येत नाही का? काय केलंय त्यानं मग? एकटी बाई बघितली नाही तर चाललं लगेच लसल्यागत. आता पण नेमकं काय झालंय? तुला काय म्हणलंय का? त्याने शिव्या दिले ते का? शिव्या दिल्यात का? हा शिव्यापेक्षा आहे ना त्याच्यापेक्षा त्यांनी घाण काम केलंय. अगं पण नेमकं काय? तुला काय अंगावर हातपीत टाकलं नाही ना? हातात टाकलाय त्यांनी माझ्या अंगावरती. त्याच्यात तर आता
आमची इज्जत घालवायला बसलाय का त्यानं? पाटील तुम्हाला गावात सगळी चांगलं म्हणतात आणि असलं हे पोरग आहे ना, मला एकटीला बघून आहे ना त्यांनी माझ्यावर आज हात टाकलाय. आयला घरात मी तरी बघत असतो ह्याच्याकडे चालचलन काय चाललेलं आहे. हा गावातल्या पुरींच्या अंगावर हात टाकतो होय. पाटील, गड्या माणसाचा हात बाई माणसाला सांभाळता येत नाही म्हणून तुमच्याकडे आले मी सांगायला. तू काय काळजी करू नको, तू अजिबात काळजी करू नको. त्यानं तुझ्या अंगावर हात टाकलाय ना, हा तेच हात आहे ना चांगला झडकून काढायचा. मी तू चल, जग लय आता पुढे गेलेलं आहे आणि आता आहे ना गबासायचं नाही. चल मी बघतो त्याला, तू चल माझ्या संग पुढं. हो पुढं चल, चल तू कसं जागेवर त्याला आणतो ना. तू चल, हे बघ हे बघ. हे तिकडं तिकडं नाही, तिकडे तू तिकडे तिकडे. हा अक्कल घाण पडले काय तुझी? आणि काय केलंच रे या पुरीला? काय केलंच? काय नाही केलं मी. गावात आमची इज्जत ठेवतो का नाही तू? हा ह्याच्यासाठी तुला लहानाचं मोठं केलंय काय? होय, ह्याच्यासाठी लहानाचं मोठं केलंय? हा मी नाही काय केलं. मग काय केलंस तू? ती खोटं बोलत असेल ती कशी खोटं बोलल? तिच्या हे बघ तिच्या अंगाला नक वर पडलेली दिसायला लागली ती. हा ऊसात गेली होती, मला 11 टाकाय घेऊन. तू उसत गेला नव्हता का? तू उसत गेला नव्हता का? तुला माय खरं नाही वाटत, तिचं खरं वाटत नाही का? काय खरं वाटायला पाहिजे? तुम्हाला आपल्या लोकांचं नाही खरं वाटत, बाहेरच वाटत खरं. हा, ती पोरगी काय खोटं बोलती काय? हा पोरगी खोटं बोलती का? तिला विचारा मग. तिला विचारायचं काय? तिनं मला सांगितलं म्हणून मी तिला घेऊन आलो इथं. त्यांनीच केली जबरदस्ती माझ्यावर. मी जबरदस्ती केली का? हा, कोणी बोलावलं तुम्हाला? कोणी बोलावलं म्हणजे मी आकडा टाकायला बोलावलं होतं फक्त. आणि 11 कसला टाकायचा तुम्हाला माहिती का? कसला टाकायचा होता? ही लय पुढची होय, ही म्हणली माहिती काय? 2 बटन दाब, मोटरची माहिती बटन दाबा म्हणली आणि 11 टाकून द्या. नाही मी नाही हेच म्हणत होतं. 2 बटन आगाव बोल नको. तिनं आकडा टाकायचं बोलायला लागली. हा मी नाही मी नव्हते बोलले का, यांनी जबरदस्ती केली माझ्यावरती. मी काय खोटं बोलते का तवा? अरे आम्हाला तोंड दाखवायची लायकी ठेवा की जरा. हा एवढ्या 4 माणसात मी वागतोय काय म्हणून वागतोय? मला काय हाऊस आली काय मला मग स्वतःवरती? बस नको पुढे बोलू तू. आता ती बाई तसलीच आहे. मी काय बोलतोस तू? ती बाई तसली आहे. हा. आणि तू कसलायस? जाऊ द्या मला काम नाही. ए तू कुठं जातो तिकडे? हे हाण का ह्याच्या थोबाडीत 2 चांगलं. मी हा हाण ह्याच्या थोबाडीत. परत एकदा जर त्या बाईच्या कुठल्या नादी लागलं ना, मग मी तू हाय मी हाय. हाण तू त्याच्या तोंडात. परत दुसऱ्या बाईच्या हाताला डोळ्याला सुद्धा बघायला नाही पाहिजे त्यानं. हाण त्याच्या थोबाडीत. बघत काय बसलीस? अगं अशा बाय हाण त्याला, हाण चांगलं हाण त्याला. नंतर सांगू तुला. जे सांगायचं ते चल जा. नंतर सांगतो म्हणजे काय? परत येईन या माझ्याकडं. मी कशाला आहे? परत आला काय चापलानच हाणायचं असल्या पोराली. एकदा ह्याला हाणलं की परत दुसरं पोरग समोर येत नसतंय. हा आणि हे तुम्ही पोरी ग बसता म्हणून ती डोक्यावर बसते ती पोरं. माझं पोरग असलं तर काय झालं? हा पण परत स्त्रीच्या अंगावर हात टाकला म्हणजे माझं डोकं फिरतंय. आता इथून पुढे नाही ऐकून घेणार कोणाचं. अजिबात ऐकून घ्यायचं नाही. हा आणि चल सकवारे शेतातले काम सोडून इथं पोरींच्या अंगावर हात टाकायला येतो. दिवस पडले. कुठे पडलाय? तुम्ही आला तासाभराने आणि दिवस पडलाय. तू सर माग सर. अहो जरा ऐकत की जरा थांब की. नाही मला मी काय ऐकू तू येड्या सर माग एकदम जरा सर ह्या अंगात सर इकडे हो इकडे जरा. ते असे तुझं राहिलाय कुठं म्हणायचं हा बाबा? इथं तिथं मी अर्धा तास झालं थांबले. तिथं यायचा तपास नाही. आता रोडला आले तरी दिसा ना गेलाय कुठं म्हणायचं? भलती सलती माणसं यायला लागल्यात पण अजून ह्या माणसाचा काही तपास नाही. आता शिकवलं का तुम्ही? उगावलं म्हणजे काय अक्कल बिक्कल होतं मला. हा अक्कल बिक्कल का म्हणजे? आता बघा इथं तुम्ही मला मागून काय माणसं यायला लागल्यात आता. नाही माणसं येतात मागून. तुम्ही मग मला आता काय काय? म्हणली? राखीलच्या दुकानापाशी थांबा म्हणली. तिथं मी अर्धा तास झालं थांबले. काही लोकांची तुम्ही राखील देत बसले होते का? पण तुम्ही आलेच नाही ना तिथं. आलो होतो मी जरा तिथं आलो जरा होतो. तिकडं आता माणसं कशी बघत तर मी आणलेलं आहे राखीला. हा 3 लिटर भेटलं मला राखील. घेऊन आलेलो आहे. साखर गुळ सगळं भेटलेलं आहे मला. भेटलं का? हा हा बरं मग आता काय राखील करायचं गुळ सांगा. साखर डाळ भेटली. आणि तुमचं कुपन जर राहिलं असेल हा. ना तर घेऊन या. हा बरं चालतंय. हा या कुपन बिपन सगळं घेऊन या तुम्ही. हा गेली का माणसं गेली का? हा चाललेत पलीकडे. आता आई घालू द्या त्या कुपनाचं पेटू द्या. मी काय म्हणतो हा
थोडं चला पटकन घासात. चला लवकर तुम्ही. स्वतःनीच विशीर लावलाय तिथं मी अर्धा तास, इथं 15 मिनिटं, पाऊण तास झालं मी इथं थांबले म्हणजे तुमची वाट बघत. असं ना? आणि तुम्हाला काही त्याचं जनदेनच नाही. नाही नाही, कसं होतं काही लोकांनी सांगितलं तर सगळ्या कामात गाई नको, काही कामं दमाने झाली पाहिजे. आता हे काम कसं जेवढी दमाने होईल का तेवढी मजा जास्त. हा तेवढं माणसांना माहित होतंय मग. असं आहे काय? मग नाही नाही, मी पटकन जातो, जरा वावर सपाट करून ठेवतो, जरा लोळाय मोकळं मजा येईल. आता जर का कुठं गायब झालं नाही पुढे जातो मी, तुम्ही मागून द्या ना. जा लवकर. लवकर आहे. कुठं? घासात हा राहील का लक्षात? हा हा घासात. आता जा ना. आलो. जा की तिकडं. कोण बघत आहे का? कोण नाही बघत. सासा आला घासात. कासव कुठे? आता आमचं कासव लई सावकाश आहे बुवा. साधा कादा उशीर लावते. यो 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 यो. आईच्या गावात आज काही सुट्टीच देत नाही. तिथं खाली काय आला माझ्या ह्याच्यावर बसायचं ना, काय पुढं. हा माझ्या समोर बसायचं असं जरा. आता इथं बसले तुम्हाला बघा ना का? अहो तिथं कुठं असं बाजूला नाही मला चालत, मला जायला का समोरच चालत आहे. हा आणि मी म्हणतो ऐका ना, काय नुसतं बोलण्यात वेळ घालवायचा नाही. मग आता काय? आज काय किती वेळा चांदायला रातचं नुसतं बोलत बसलो 15 बिळं पडल्या चांदायला बिनकामाची. हा माती पडली नाही का चांदायची, म्हणजे आपण खेटायचो, आपला खांदा लागायचा भीतीला घासून तशी बिळं पडली. हो तशी पडली का? हा. मग आता पडू द्या की, आता गपचूप इथं गप्पा मारा की. मग नाही आता. नाही, आता गप्पा नाही मारायच्या. मग काय? आता घासात आलोय ना, थोडा तरी घास सपाटच करायचा. हा? हा हिरो हिरोईन, पिक्चर मधलं हिरो हिरोईन कसं असं जवळ येतात. हा हिरो जवळ येतो, हा हिरोईन त्याचं धरीती काय असं इथं खांद्याला हा धरीती. हा हिरो असा जवळ जातो हा आणि दोघ जण एकमेकांसोबत असं करीत येतो. हा ते पिक्चर मध्ये असतं पण. हा का? मग असं थोडीच असतं ते. तसं आपण एकदा करून बघू ना. हा ते ना आपण नंतर करू. आता नको. हा मला लक्षात आलं, वरच नंतर करू, आधी खालचं करू. हा? हा म्हणजे पुढचं जरा असते ना, जरा इकडं जरा ते डाव. नाही आपण तसं ना नंतर करू. आपण आता जरा गप्पाच मारू ना फक्त. मग? गप्पा नंतर मारू. मग आपण इथं ज्याच्यासाठी आलो ते करू पहिलं. काय ज्याच्यासाठी आलोय? अरे कोणी इथं नाही एक तर मी माहिती जित्रा सोडून आलोय. तुम्हाला काही गप्पा बिप्पा मारायच्या असतात का? नसतात. पटू पेटू ती गप्पा माराय तिच्या आईला अख्खा इथं पडलाय, दिवस पडले. कुठे पडलाय? तुम्ही आला तासाभराने आणि दिवस पडलाय. तू सर माग सर. अहो जरा ऐकत की, जरा थांब की. नाही नाही, मला मी काय ऐकू तू येड्या सर माग एकदम जरा सर. ह्या अंगा सर इकडे, हो इकडे जरा. ते असे तुझं जवळ या थोडी जरा. कोण आहे तरी पोरं? बस की आता. ये जरा जवळ बस ना आता. ये. कोण आहे रे? अरे जिलब्या, इथं काय करत होतास? इथं मी गायला खायला टाकाय आलो होतो. गायाला खायला? हा इथं गाया कुठं आहे त्या? यांच्या गायला. हे कोण आहेत? ते मी त्यांना आमचं म्हणलं घास काढू लागा मला जरा. हा तिचा घास काढायचा होता ना, मग तेच काढत होतो का. अरे मी आता ही बाजारावरून यायला लागलोय तर इथं 2 माणसं दिसलं मला. मी म्हणलं कोण आहे बघा, तुझी टोपीवर मी ओळखलं. हा ते अरे लगीन जमलंय की तुझं? हा जमले ना. आणि हिथं काय करतो ह्या बाई संग? लग्नाचं आमंत्रण सांगत होतो त्यांना. आम्हा हिथं बसून असतं का आमंत्रण? मी नाही का सांगायला? मी ते त्यांना तेच म्हणलो. काय म्हणलास? सांगत आणि काय हो तुम्ही एवढ्या पोरा संग काय नादी लागताय? हा काय नादी लागताय म्हणजे? हा काय चाललंय तुमच्या दोघांचं? लोक नाव उठवतील. हा लोक नाव ठेवतात. चला एक देऊ का रे झनाट चांगलं? हा? नाही काय केलं. काय आमचा केलं जीव नाही आहे दोघांचा एकमेकांवर. आता? नाही येड फिट लागलं काय बाई तुला? अगं ह्याचं लगीन ठरवलंय मी. हा किती दिवस झालं मला भेटतोय? विचारा त्याला. होय रे. रडू नको. रडायला काय झालंय? एवढं हाणलंय का तुला मी? नाही. हा मग ते म्हणली माझा जीव आहे, माझे प्रेम आहे, मला म्हणली बेटा येत जा. तोच मला म्हणला माझं प्रेम आहे म्हणून. मायच्या बा मायच्या मी नाही. आमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे. 1 मिनिट थांबा.
ही काय चाललंय? हिनं म्हणते तुझ्यावर प्रेम आहे, हे तो म्हणतो हिच्यावर प्रेम आहे, आणि लगीन काय झक मारायला मी तुझं जमवलंय काय? हा, त्यांना काय माझं तोंड दाखवायचं काय? त्यांना माझ्या बरोबर लगीन करायचंय. आता आहे बाई, तुझं लगीन झालंय की काय? येडफीड लागलं काय तुला? नवरा काय म्हणेल तुला? तेच मला म्हणलं होतं. आणि त्याचं ऐकलंस का तू? तिचा नवरा तिला आवडत नाही. आणि तू आवडतोस हा का? तू एवढा पोरगा आणि ही मोठी बाई आणि ती आवडतंय तुला? हो. अरे काय तुझं हा म्हणतो ते लगीन जमविलेलं त्या माणसाला मी काय तोबड माझं दाखवायचं काय? बाजारला जामल तर बाजारला गेला नाहीस तू, आणि इथं ह्या बाई संग काय चाळे करत बसला होतास? हा, नालायकपणा नुसता. हो बाई, तुम्हाला तर कळायला पाहिजे, एवढ्या पोराच्या काय नादी लागताय तुम्ही? एवढ्या पोराच्या म्हणजे मग? त्यांनीच नादी लावलंय मला. आता कुठे जाऊ मी सांगा तुम्ही? तो काय बी म्हणल, ही पटतं का तुम्हाला? पण आता काय करू मी सांगा तुम्ही? काय नाही, सरळ निघून जायचं आपल्या आपल्या नवऱ्याच्या घरी. हा इथं काय आहे? हा, मग एवढे दिवस आम्ही भेटतोय. कसलं भेटतंय फिटतंय? निघा चला इथून. हा, ऐ तुला काही वेगळं सांगावं लागतं का रे? जातो. ही बाजाराची पिशवी घे, चाल. हा. शेतातली कामं नीट करायची नाही, ह्या नको त्या बायाच्या नादी लागतो काय तू? नाही. आणि बाजारला जा म्हणजे हिथं झकमारी करत होतास का? जातो ना आता. आता काय बाजारला? मी बाजार आणलाय की. घरी जातो ना. आणि चल माझ संग घरी. चला. बघतो काय माहिती. भलरी धादार फलगडी भलरी धादार. झालं का ग काढून? हा, मला काय आता व्हायना, मला लय तहान लागली. ताण लागले होय? हा. मला बी ताण लागल्यासारखं झालंय ग. हे एवढं तर उरकलंय, आता राहिलंय थोडं. हे काय एवढंच राहिलंय, हा, पण आता लय वैताग आलाय मला. डोकं बी लय जाम झाले. होय की. पाणी आणतेस का मग प्यायला? आणि त्या बाटलीत पाणी नाही. पाणी आणायला जायला लागन पर तिकडं. मग आता जाऊ. काय प्यायचं? जाऊ म्हणताय का पर तिकडे मी? आता नारड्याला तर कोरड पडले तुझ्या माझ्या बी. आणि करायचं काय मग आता? ही एवढं जर काढायचंय मला. हा, मग तात्या काय लेका कस काय आलं रे? आईला हाणला बाबा जोंधळा. काय हितवर आलो बाबा आम्ही दोघच करतो. कोण आहे? नाही काय उभं शेत होतं लागा, दोघांनी सपाट केलं बा. केलं, पण आता राहिले थोडं. कोण करणार मग आता सांग बरं आमच्याशिवाय? हा, नाही एवढं केलं तुम्ही ना, आता उरलेलं मी आहे ना करायला. तू आलाच बरं झालं बाबा, पण हिला ताण लागली आहे. पण आता पाणी आणायला कोण आहे सांग बरं? हा हा ना. हा तुला ताण लागली का? हा, हा, यायला मग ताण लागली तर मी पाजतो ना पाणी तुम्हाला. तू कुठून आणून पाजणार आहेस? इथं ये रे. कुठं? इथून काढून देईन तुम्हाला. लांब आहे म्हणते की पोरगी. लांब आहे काय? हा, मग नाही तर मग याला दुसरीकडे कुठे आहे का जवळपास इथं? दुसरीकडं नाही गाड्या. असं नळबिळ नाही का इथं? आहे बरं. अगं नळ हिथं कसं असेल बरं रानात? हा, ते मी म्हणतो बरं का, मिरच्याच्या बियांडापाशी माया पाणी चालू असं ना बा. माया मिरच्याचं बियांड आहे ना, हा. तिथं पाणी चालू असेल चांगलं. तिथं पाणी पिता का मग तुम्ही जाऊन? मिरचीच्या? हा, त्या मिरच्याच्या बियांडापाशी. तेवढ्या लांब कवा जात बसाव? हा ना. मग एक काम करा, आपल्या इथल्या इरीतूनच काढून द्या मला तुम्ही. मी हा काढून दिलं होई त्यानं. हा, मग आता जमायचं. पाणी घेऊन येते मी. मला जरा आहे ना गोठ्यावर जायचंय. माही गाई जरा यायला लागलेली. तात्याला तर माहितच आहे. हो हा, तात्या, माही गाई यायलेली आहे, जरा यायला लागले. माही गाईला वासरू होणार आहे. हा. तर जरा मग गोठ्यावर जावं, लक्ष टाकावं लागत ना मला. म्हणून वळी जा तुम्हीच मग पाणी घेऊन या. बरं मी जातो गोठ्यावर. चालतंय, जाते मग. घरून काय? घेऊन यायचं टपकीने जाऊन. हा ना. मामा येते मी, पाणी घेऊन जाऊ द्या. जा, तेवढं तुला बी बरं वाटेल. नाही तर मी म्हणतो एवढं जर काढून गेले असते तर काय घरीच गेले असते तुम्ही. आलेच हा ना मी. वहिनी. काय एवढं जर सगळंच काढून घेतला. ए बाबा, हिला ताण लागलंय. ताण ऊन लागले. कसलाही हा, वैताग बिताग उगाच ती आलाय. जास्त कमी जीवावर तिचे चक्कर फिक्कर आली तर काय करायचं मी? आईला ती बाई कोण आहे काय पाणी घेऊन येताना दिसत ती जरा. ती कोण बाई- आहे? हे काय ही? ए, ती तिकडल्या वावरातली बाई आहे. इथं कोण आहे? तरी म्हणलं भाकर बिकर काहीतरी. मामा मी येते पाणी घेऊन बघ. हा, ए, जा बाई लवकर पाणी आण जा. आणि लवकर ये, मला बी ताण लागले. नरड हा. कोरडं पडलं तर मी ही पुढचं उरकितो. हा, मी बघते त्या इरीतून पाणी काढते तिथं बघ, असं. पुन्हा माघारी पाणी पिणी झाल्यावर पुन्हा ते मिरच्या बी तोडायच्या. बरं, हा मग चालेल. गावाकडे जाताना मिरच्या घेऊन जायची त्या. हा. आणि पुन्हा तुझी सासू ओरडत बसल मिरच्या का आणल्या नाही त्या. हा, गड्या पडलं का तात्या तुमचे? नाही घड्याळ नाही रे माझं. इथं घड्याळ हातात आहे की. हा,
नाही गारगोटी होती मला गाठ्यासारखी वाटली. गेली का काय पोरगी? हा गेली असं पाण्यात. जरा मी जातो गोठ्याव. हा असं म्हणतो. हा गोठ्याव जातो जरा काम. मग तिला पाणी काढून देणार होतच की. पाणी हा आयला मग माग आल्यावर करून देतो. मग गोठ्याव गाई आहे ना माई यायला लागलेली गाभण गाई आहे. हा आणि तिच्याकडे जर नाही चित्राबाव लक्ष टाकलं तुम्हाला तर माहितच आहे. हा असं म्हणतो. हा बरं जा बाबा, काढत्या पाणी नाही तर येत्या ना घेऊन घरून. हा बघू काय कर. आलो माघारी आलो वाटलं तर मग मी देतो करू. बर चालतंय. भलरी दादार भलगरी भलरी दार. गाय गाभण गाय गाभण असं सांगितलंय खरं तात्याला. हा आता गाई नाही गाभण पण या तात्याची सून बाई गाभणच करीत तिच्या आईला तिच्या. फक्त येऊ दे रे माझ्या मिठीत. हा आयला काय तुमचं म्हातारं अवगुण. हा तुम्ही म्हाताऱ्याजवळ काली यायचं तिथं कशाला आलं रानात? मी म्हणलं चला तेवढंच. तुमच्या माझ्या डोळ्यापुढून तुमचं आहे ना ते जातच नाही मोकळा. हा त्याच्यामुळं आलो होतं जरा बघायसाठी. हा त्याच्यामुळे आलं होतं का? ते डांगार आडवं आलं ना पण तरी त्याला म्हणलं जरा गाय गाभणे म्हणलो. पण इकडे कशाला यायचं तुम्ही? आपण भेटतच असतो ना नंतर हा इकडे मग तिकडे. नंतर भेटायचं मला माहिती नाही. मग पण कसं मला जवळ यावं जरा. तुम्हाला जवळ आलं ना एक जरी पप्पी भेटली तरी पास म्हणलं जरा. हा तुम्हाला पाणी पाहिजे ना? पाणी तुम्हाला पहिलं पाणी पाजतो. आता आता काय आता तुमचं एक लगेच माझं एकच असतं. हो तिकडं मरणाची ताण लागली आहे. पोरगी अजून आली नाही पाणी घेऊन. हे इथं काय करता रे लावणात? हा आणि तू इथं काय करतो सुनबाई? अहो ते ह्या बँडाचं पाणी काढून देणार होते ते. आणि मला तिथं ताण लागल्यामुळे मी नरड्याला पार कोरड पडल्या. माझी वाट बघत बसलोय मी. आणि तू पाणी कुठे बाटली फिटली काय? हो हे म्हणले ही मोटर चालू करतो आणि ते बेंडातून पाणी देतो काढून. कुठल्या बँडातून? हे काय हे खाली आणि इथं खाली बसून काय करत होता तुम्ही? ती मोटर चालू करत होते. ते बँड हलवत होते वहिनी. तू बेंड हलवत होतास का? हा आणि तू काय म्हणला होतास रे? नाही. होय होय झक मार्या काय म्हणला होतास तू? हा काय म्हणला होतास तू? गाय गाभण हा म्हणला होतास ना. मग इथं कुणाला गाभण करायला आलास? नाही गाईच निघालो. हा? गायकच चाललोय मी आता. थांब तू. गाय इकडे कशाला चालला होतास? गाय गाभण होती ना. हा ना. मग इथं माझ्या सुनापाशी काय झकमारी करत होतास? त्या वाटत आडवी आल्या मला म्हणे एरीचं ब्या वाटत आहे मला पाणी काढून द्या. होय हा पाणी काढायला हिथं पाणी काढायचं. हिथं तुझं पाणी काढायचं होतं का? बियांडाचं पाणी काढून देतो. आता बियांडात हलवल्याशिवाय पाणी निघत का? हा मग तिला एकटीला पाठवलं तू तिकडून कशाला आला होतास मग? तिकडून कशाला आला होतास मग तू? हा अहो ते जाता पाणी पाणी काढासाठी आलोय तात्या. तुझं जर बारीनं मी थोबाड बघतोय. जेव्हा वरडा लागला की पार नुसतं हेवढं तोंड करतोस तू. हा पाणी काढायसाठीच आलो तात्या. दुसरं काय 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 केलंय आम्ही? हा माहिती एक तर गाय गा काय मला काय येड्यात समजतं काय होय ग हे? हा अहो मामा. अक्कल पिक्कल घाण पडले काय तुझी? तू इकडे ये बरं अलीकडे जरा. हा अहो मामा ते जाता जाता दिसले ना तिकडून. हा. मला ती चालू होत नव्हती. मी म्हणलं बघावं इथं पाणी येत नाही का? तो त्याच्या गाईचं गाबांचं काय बघायला गेला तो तिकडं. हा. मी वावरात होतो चिपडक उपटत होतो. आणि तू काय म्हणलीस पाण्याला एकटी झाली. ह्याला जा म्हणत नाही तेच तरी बघल म्हणलास. आणि हिच्या मागं कसं काय आलास तू? अहो ते मला परत दिसलं मग त्यांना आवाज दिला मी. मला आडवी आल्या मला आवाज दिला पाणी काढून द्या म्हणून. यायला तुम्हाला काम काम करा तुमची आणि तुमचं ऐकून घ्या. यायला कोण काम नाही करणार हे चाल. आणि परत जर दिसलं ना माझ्या सुनापाशी हा. मग कुत्र्यागतच हाणेन. आणि काय ग तुला काय अक्कल बिक्कल काय घाण पडले काय? हा मी काय केलं? जरा जरा शहाण्यासारखं वाघ. कुठला कोण पोरगा तुम्ही चिटकून बसलात? हा नाही ते चालू करत होते ना तिथं. काय चालू करतो तुझी? तुला कळत नाही काय? मला आवाज मारायचा होतास तू. आता म्हणलं परत रिटर्न तिकडे यायचं आणि मग परत तुम्हाला आवाज द्यायचा. त्याच्यापेक्षा त्यांना इथल्या इथं आवाज. तासभर झालं मी पाण्याची वाट बघत बसलोय. आणि तुम्ही इथं काय करायला लागलं दोघं? अगं पोराला कळलं तर तुला कुत्र्यागत हाणल की. हा हो मामा कसं? घरी नवरा आहे आपण बायको आहे नवऱ्याचं एवढं तर कळायला पाहिजे. आपण नाही त्या पोरा सांगा इथं काय हितगुज करत बसतं का? चला आता पाण्याचा बी पत्ता नाही काय बी नाही. मला इथं बोलावलं. स्वतःचाच तपास नाही अजून. अजून आलं नाही. कुठं हाय कुठं म्हणायचं? हे माझ्या
फुलपाखरा कुणा उडत हा इकडं कुठं उडतोयस वावरांनी? तुम्हीच बोलावलं ना. मीच बोलावलंय. पण मी काय त्या सूर्यफुलाच्या वावरात बोलावलं होतं. हा सूर्यफुलाच्या वावरात? हा तुम्ही तर इकडे कारळाच्या वावरात आला पा. मग तिथं नाही आल्यावर मग कुठे येणार? असं म्हणताय? कंबरले बारीक झाली तू इकडं. मग हा का चांगलं नाही का? चांगलं आहे मग पण जरा काय बारीक कंबर गप्पाच नकोच वाटत ही. हा? हा? नाही कसं होतं मला काय बारीक टाकीची गाडी मला आवडती मग पण बारीक कमरावाली नाही आवडत. तुमचं एक काहीतरीच. बरं मी काय म्हणतोय आता हा आलीच आहे हा तर करून होऊ मोकलं जरा. हा अशा ठिकाणी नेतो जिथं कोणी आपल्याला बघायला नाही बोलाय बी नाही. खरं का? हा नाही तर परत कोण ना कोण यायचं. नाही नाही कोणी येणार नाही. मी माहीत जनावर जत्रा बाई ना हा डोंगराला सोडल्यात. हा डोंगराला सोडलं सगळी डोंगराला सोडून आलोय आणि जाऊ आपण चल मग आडुशाला. हा आणि तुमचा बाप तिथं आल्यावर मग माझ्या बाप त्याच्या आईला त्याला मग सुट्टी आहे का? मी घरी असल्यावर माझ्या बापाला शिव्या देतो. हा? हा शब्द काढत नाही आवाज बोलत नाही माझ्या बाप माझ्या पुढे. बरं आहे. एकुलता एक आहे ना ह्याला आता नाही थोडासा अजून आहे ना ह्या डांगराला मोठं होऊ दे. ह्याचा हात पाय बांधून मी घरात ठेवणार माझ्या डोक्याला ताप आहे बापाचा. का जाऊ दे आई घालून दे ना बापाचं कोणी लक्ष देतंय. या एकदा पोरं मोठे झाले ना बापाचं नाही ऐकत. हा आपण आता इथं उभंच राहायचंय का तुम्हाला? उभं नाही मला आहे ना लय काय काय करायचंय पण लवकर चला तुम्ही. आडुशाला जाऊ करू आडुशाला. चल लवकर. आता चला की जरा नीट. चल हातात हात दे. चल लवकर. ह्या अंगाला आहे ना हा कुत्रा सकट वास घेत नाही. नक्की का? मला माहिती आहे ना. आणि हे बँड इथंच आहे त्याचं काय? बँड असू दे ना हा इथे ना लाईट जर गेली हा तरी पण इथं बाबा बसवलेला आहे. कसला? म्हणजे ह्याच्यात हा त्याच्यातला होय. तो बाबा ऑटोमॅटिक उठतो म्हणजे चालू करीतो मोटार. असं होय. हा त्याच्यामुळे इथं कुणी बघायला येत नाही काय नाही. लाईट गेली तरी नाही येत लाईट आली तरी नाही येत. करंट नाही लागायचं आपल्याला. करंट आपल्या तर जेवढा करंट आहे ना कायला लागेल. आयुष्य असं आहे म्हणून तुम्हाला लय म्हणलं चावट आहेत तुम्ही. मीठ चावट हे हा का? मग आणि तुम्ही कोण चावटीन. आ? मग मी काय म्हणतोय ते ऐका ना. हा समोर आहे ना पाप्याची वरात आहे पुढं लोक पुढं नाचत असली ना मी काय म्हणतो आपण आहे ना आपण कावल्याच्या घरात आहे का? हा कावल्याच्या घरात म्हातारी एकटीच राहते. हा ती म्हातारी बी वरात बघायला जाईन. हा त्या कावल्याच्या घरात आपण दोघं जण म्हातारीच्या गा देऊ. हा तिच्या घरात. हा घरात आणि ती तू म्हातारी मध्ये चाल्याव मग म्हातारी कायला येईल. हा म्हातारी वरात संपल्याशिवाय म्हातारी यायची नाही. आधी तर आली तिच्या मोती बिंदूचं झाले ऑपरेशन. तिच्या घरात धड लाईट बी नाही. हा एक तर लाईट नाही म्हणून एक तर आपल्याला मजा येईल एक तर चालतंय रात्रीचा. चालतंय. त्याच्यामुळं तिकडं वरात आपली एकलीच वरात. हा नवरदेव नवरीचा हनीमून होऊ दे मग म्हातारीच्या घरात. हा? आणि आले ना पार म्हणतो कुणी गाव गोळा होऊ दे हा. म्हातारीचे कौलं काढून आपण फरार होऊ. एवढं पार? हा मग त्याच्यापेक्षा आपलं गपगुडीत नीट शिस्तीत भेटू आणि शिस्तीत जाऊ. भेटायचं नाही. मग? वरातीच्या दिवशी आपण हनीमून साजरा करायचा. काय बरं बघू ते त्या दिवशीच. बघायचं नाही. मी हेल्मेट बिलमेट तयारच ठेवणार आहे कळलं का? तेव्हा बघू ना आपण. तवाचं नाही येडी आहे का? म्हणजे कसं होतं मी खारका खोबरं खातोय रतीब वाढवितोय. अरे म्हशीला दूध वाढायसाठी शेतकरी काय काय करीतो तसं मी बी काहीतरी डोकं लावलंच असेल ना. बर वरातीच्या दिवशी बर बघू ना मग. हा चालेल ना. चला आता ये लवकर मिठी देऊन पटकन कलटी मारू. चल मिठीत येऊन. हा मिठी दे लवकर ये लवकर. कुठे गेलं असेल हे पोरग? अशी मिठी काय दिसना बी रानात. हा अशी मिठी कुठे गेला असेल? अग ग ग ग ग ग ग ग काय बघतोय मी हे? हा काय बघतो रे? काय झालं? काय बघतोय मी? काय झालं? इथं काय करत होतास? हा
काय करत होतस इथं तू? भेटायला आलो होतो त्यांना. काय भेटायला इथं काय काय काशीत घालायला लावत होतस का? काश हा? माझ्या जीव आहे त्यांच्यावर. काय काय हो कुठल्या हो तुम्ही? अरे मी ओळखतो की यांना. तिला नका काय म्हणू. का? मीच बोलावले तिला. आणि तिला कशाला बोलवलं शिथं तू? मला आवडायच्यात त्या. अरे काय तुला आवडते त्या बाया आवडते ते तुला? हा बाया आवडते त्या? हा मग काय प्रेम काय? सांगून होतं का तवा? आणि तिचं लगीन झालेलं आहे. लगीन भाऊ दे ना मग. आणि मग लगीन झालेलं बाया संग प्रेम करतोस का तू? मनातून प्रेम होतंय. काय प्रेम होते मनातून? त्यांचं बी माझ्यावर प्रेम आहे. आणि बरं बरं हितच प्रेम होते तुझं, हितच प्रेम होते तुझं. कामावर प्रेम होत नाही तुझं. हा हे हात नुसतं कामासाठी नसते तुझा. हा प्रेमासाठी का हात असतो का? कशाला मारताय त्यांना? तू शांत बस पोरे. तुझं अगं तुला तर लाज वाटायला पाहिजे की ह्या एवढ्याशा पोरा संग आपण काय करतो इथं. हा माझं लगीन झालंय म्हणून काय झालं, पण त्यांच्यापेक्षा बारीकच आहे ना मी. लगीन झालंय म्हणून काय झालं? हिथं शेत पोत काय येडं म्हणून सांभाळायला ठेवलंय का मी? हा शाळा शिकू वाटेल नाही ह्या झक मारायला आणि बसला हिथं बायाला धरून. हा लगीन फिगीन करायचं वय झालंय. लग्नासाठी पाहुणं बघू, पोरगी बघू का ही असलं तुझ्या बायाचे नखरे बघत बसू मी? होय माझ्याच बरोबर लगीन करायचंय त्यांना. तुझं लगीन लावून द्यायचं असेल तर हिच्याच बरं लागून द्या, नाही तर मला लगीनच नाही करायचं. अक्कल काय घाण पडले का काय तुझी? का तोंडाला माझ्या काळा लावतोच गावात? हा आणि तुम्हाला तर कळतं का नाही बाई? अहो नवरा आहे, सासू सासरा आहे, ती त्यांना फसविता काय तुम्ही? हा सोन्यासारखा नवरा आहे त्याच्या संग संसार करायचं की? सोन्यासारखा नवरा आहे का तुम्हाला काय माहित नाही का? बेवडा दिलाय करून आई मग असू बाबा. दे की होईल की नीट. त्याला साथ द्यायची असते नवऱ्याला म्हणून काय ह्या अशी लपडे करायचे असतात का? ह्याचं वय काय, तुमचं वय काय? हा मी आता मोठा झालोय आबा. हा तू लय मोठा झाला, लय मोठा झालास तू. मोठा झालास तू लय. एवढ्याचे शिप्या आणि शिप्या घेऊन थक मारले त्याचा वापर करायचा नाही आणि हिथं बाया संग वापर करतो का? होय कळकटल्या मळकटल्यासारखा वागतो काय, राहतो काय? तुम्ही निघून जावा बाई, तुम्ही निघून जावा. तुम्ही लई स्वतःला शहाणे समजत असाल, पण हिथं आहे ना माझं पोरगा काय झकमारी करतंय, कशी काशीत घालतं हे माझे मला वय माहीत आहे. हां तुमचं प्रेम फिरेम बासलं काय नसतंय. लग्न झाले नवऱ्यापाशी संसार करायचं सोडून हे तर काय आहे? खरंच जीव आहे आमचा आज जीव एकमेकांना. तुमच्या घरी नवऱ्याला लावा. इथं काय जीव लावताय? जीव लावणाऱ्या आणि तुला तर किती वेळा सांगायचं रे, किती वेळा सांगायचं रे तुला, किती वेळा सांगायचं, किती वेळा सांगायचं तुला? हा हा किती वेळा सांगायचं तुला, किती वेळा सांगायचं, किती वेळा सांगायचं तुला, किती वेळा सांगायचं तुला? हा अन्न खातोच का शेण खातोच का गु खातोच एखाद्याचा? हा काम धंदा सोडून शेतातले कामं सोडून असले उद्योग करत बसतोस. शाळेच्या तर आईचा गोच करून ठेवलाच. तुम्ही नका मला सांगू. काय नका सांगू? काय नाही. यायला सांग. तू इकडे ये काय नका सांगू? नाही माहिती. मी शहाणा आहे आणि तू किती याड आहे ते मला माहित आहे की. घरी ये मग बघतो मी बी.